हॅलो एव्हरीवन, आज आपण SYBCom कॉर्पोरेट अकाउंटिंग सेमिस्टर 4 या सब्जेक्टमधील युनिट नंबर 2 होल्डिंग कंपनीज इलिस्ट्रेशन नंबर 13 पेज नंबर 2.68 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. फॉलोइंग आर द समराइज्ड बॅलन्स शीट ऑफ एच लिमिटेड अँड एस लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2025. आपल्याला एच लिमिटेड आणि एस लिमिटेडची 31 मार्च 2025ची बॅलन्स शीट दिलेली आहे. लायबिलिटी साईडला शेअर कॅपिटल दिलं, इश्यूड सबस्क्राईब अँड पेड अप कॅपिटल इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 ईच. एचचे आहेत 4 लाख कॅपिटल आणि एसचं आहे 1,50,000. ह्याच्यावरून आपल्याला नंबर ऑफ शेअर्स काढता येतात. हे 1,50,000 डिवाइड बाय 10 केलं की तुम्हाला नंबर ऑफ शेअर्स येतील. म्हणजे नंबर ऑफ शेअर्स एस लिमिटेडचे आहेत, 1 0 कट केला की येईल 15,000 नंबर ऑफ शेअर्स आहेत. आपण पुढे गेल्यानंतर वर्किंग नोट करणारच आहोत. जर्नल रिझर्व दोघांचा दिलेला आहे. प्रॉफिट अँड लॉस दिलेला आहे. 10% डिबेंचर्स आहेत, हे लॉंग टर्म लायबिलिटी आहे. आणि ट्रेड क्रेडिटर्स ही शॉर्ट टर्म किंवा करंट लायबिलिटी आहे. इकडं बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दिलेला आहे. लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर अँड फिक्चर्स ह्या तुमच्या फिक्स ॲसेट आहेत किंवा त्याला आपण नॉन करंट ॲसेट म्हणतो. इन्व्हेस्टमेंट 15,000 इक्विटी शेअर्स इन येस लिमिटेड ॲज ऑन 1 एप्रिल 2024. 1 एप्रिल 2024ला 15,000 नंबर ऑफ शेअर्स आहेत एवढे त्यांनी ॲक्वायर केलेले आहेत. आणि कॉस्ट प्राईस आहे त्याची 2 लाख. तर ही कॉस्ट प्राईस तुमच्या गुडविलच्या स्टेटमेंटला येणार आहे. जी तुम्ही गुडविलची वर्किंग नोट करणार आहात त्यावेळेस कॉस्ट प्राईस घ्यायची आहे 2 लाख. आणि जी सेकंड नंबरची आपण वर्किंग नोट करतो की कुणी किती शेअर्स ॲक्वायर केलेले आहेत, तर 15,000 शेअर्स ॲक्वायर केलेले आहेत. स्टॉक इन ट्रेड डेटर्स आणि बँक बॅलन्स ही तुमची करंट ॲसेट आहे. पुढे दिलेला आहे प्रिपेअर कॉन्सोलिडेटेड बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2025 अज्युमिंग दॅट. तर आपल्याला खाली ही कॉन्सोलिडेटेड बॅलन्स शीट प्रिपेअर करायला सांगितलेली आहे. म्हणजे आपल्याला काय बनवायचं आहे, कॉन्सोलिडेटेड बॅलन्स शीट बनवायची आहे. पुढं सांगितलेलं आहे ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये एच लिमिटेड ॲक्वायर 15,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 ईच इन एस लिमिटेड ऑन 1 एप्रिल 2024. हे तुमची पहिली वर्किंग नोट आहे. कुणी ॲक्वायर केलं तर एच लिमिटेडनं ॲक्वायर केलं. म्हणजे एच लिमिटेड इज अ होल्डिंग कंपनी. 15,000 नंबर ऑफ शेअर्स त्यांनी ॲक्वायर केलेले आहेत. एका शेअरची व्हॅल्यू ₹10 होती. आणि कधी ॲक्वायर केली तर 1 एप्रिल 2024ला. त्याच्यानंतर सेकंड नंबरचे ॲडजस्टमेंट आहे. एस लिमिटेड जर्नल रिझर्व अँड प्रॉफिट अँड लॉस स्टूड ॲट 25,000 अँड 10,000 रिस्पेक्टिव्हली ऑन 1 एप्रिल 2024. तर आता इथं 1 एप्रिल 2024ला म्हणजे ॲक्वायर व्हायच्या अगोदर त्यांचा जर्नल रिझर्व आणि प्रॉफिट अँड लॉस होता. तर हे येणार आहे तुमच्या कॅपिटल प्रॉफिटला. कारण हा कधीचा आहे, कंपनी ॲक्वायर करायच्या अगोदरचा जर्नल रिझर्व आणि प्रॉफिट अँड लॉस आहे. मी तुम्हाला वर्किंग नोट करून दाखवणार आहे. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे. एच लिमिटेड सेल्स गुड्स टू एस लिमिटेड. एच लिमिटेडनं गुड्स सोल्ड केलेला आहे एस लिमिटेडला. कितीला तर ॲट अ प्रॉफिट ऑफ 25% ऑन कॉस्ट. ऑन कॉस्ट लिहिलं आहे म्हणजे कॉस्ट प्राईस 100 आहे, प्रॉफिट 25 आहे, म्हणजे सेलिंग प्राईस तुम्हाला निघेल. त्याच्यानंतर दिलं आहे द स्टॉक अमाऊंटिंग टू ₹10,000 परचेस फ्रॉम एच लिमिटेड इट्स रिमेनिंग अनसोल्ड. म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे 10,000 परचेस केलेला होता, तो रिमेनिंग अनसोल्ड आहे. तर ही स्टॉकला तुमच्या ॲडजस्टमेंट होणार आहे. आपण त्याची वर्किंग नोट पुढे जाऊन करणारच आहोत. त्याच्यानंतर दिलेलं आहे द डायरेक्टर्स आर ॲडवाईज दॅट द बिल्डिंग ऑफ एस लिमिटेड अंडर व्हॅल्यूड बाय 7,500. आता बिल्डिंगला स्टार करून घेऊया आपण आणि स्टॉकला पण करूया, कारण स्टॉकला पण ॲडजस्टमेंट आहे, बिल्डिंगला पण आहे. अंडर व्हॅल्यू म्हणजे बिल्डिंगची व्हॅल्यू एस लिमिटेडची 7,500ने वाढलेली आहे, इन्क्रीज झालं. तर हे तुम्ही कॅपिटल ची जी वर्किंग नोट करणार आहात कॅपिटल प्रॉफिटची, तिथं हे ॲड होणार आहे अंडर व्हॅल्यू. आणि हे जे ओव्हर व्हॅल्यू लिहिलेलं आहे त्याच्या पुढं अँड इट्स मशिनरी इज ओव्हर व्हॅल्यूड बाय 2,500. तर 2,500 हे डेप्रिशिएट झालेलं आहे, हे लेस होणार आहे. कुठं तर वर्किंग नोट नंबर 3 कॅपिटल प्रॉफिट. कॅपिटल प्रॉफिटला बिल्डिंग अंडर व्हॅल्यू झाली ती ॲड होणार आहे, मशिनरी ओव्हर व्हॅल्यू झाली ती लेस होणार आहे. आणि परत जेव्हा तुम्ही कॉन्सोलिडेटेड बॅलन्स शीट बनवाल तेव्हा मशिनरीमधून हे 2,500 लेस होतील आणि बिल्डिंगचे 7,500 ॲड होतील बॅलन्स शीटला. तर आपण बिल्डिंगला स्टार केला, मशिनरीला स्टार केला, स्टॉकला स्टार केला. आता आपल्याला जी इन्फॉर्मेशन दिली त्याच्यावरून ॲन्सर आपल्याला सॉल्व करायचा आहे. तर हा क्वेश्चन थोडासा वेगळा आहे, आपण सॉल्व करून बघूया. तर पहिलं आपल्याला वर्किंग नोट करायची आहे. आपण वर्किंग नोट करायला सुरुवात करू. काय काय दिलं आहे बघू.
थोडंसं व्यवस्थित करूया. 1 मिनिट. पहिलं लिहिणार आहोत आपण वर्किंग नोट कॉन्सॉलिडेटेड. वर्किंग नोट्स पहिले आहे कुणी कुणाला ॲक्वायर केलं ते आपल्याला इथं लिहायचं आहे. तर कुणी केलं बघू आपण. इथं लिहिलं आहे बघा, एच लिमिटेड ॲक्वायर ऑफ एस लिमिटेड ॲज ऑन 1 एप्रिल 2024. तुम्ही जर नाही कळलं तर हे आहे तसं जरी सेंटेन्सेस लिहिलं तरी चालेल. म्हणजे कोणी कोणाला ॲक्वायर केलं आपण लिहिलं. त्याच्यानंतर आपल्याला शेअर्स काढायचा आहे, कोणाचा किती आहे. पण ना इथं काळजीपूर्वक बघा, जेव्हा तुम्ही शेअर्स काढणार आहात तर इथं लिहून दाखवते ॲक्च्युली काय होणार आहे. तर शेअर्स ऑफ एच लिमिटेड इन एस लिमिटेड. तर ह्याचा फॉर्म्युला कसा असतो बघा, शेअर्स ॲक्वायर बाय एच लिमिटेड डिवाइड बाय शेअर्स इश्यू बाय एस लिमिटेड. हा क्वेश्चन थोडा वेगळा आहे, इथं काळजीपूर्वक बघा. आता इथं आपल्याला नंबर ऑफ शेअर्स पहिले फाईंड करायला लागतील, किती इश्यू केले होते. त्यांनी सांगितलं इथं 15,000 नंबर ऑफ शेअर्स त्यांनी ॲक्वायर केलेत, म्हणून इथं लिहिले ना शेअर्स ॲक्वायर. किती ॲक्वायर केले तर 15,000. काळजीपूर्वक बघा, हा क्वेश्चन वेगळा आहे थोडा. तर इथं यसचं कॅपिटल आहे. आपण नंबर ऑफ शेअर्स कसे फाईंड करतो, त्यांनी किती इश्यू केले होते. नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू कॅपिटल एस लिमिटेडचं करतोय आपण, किंवा अमाऊंट डिवाइड बाय ईच शेअर. कॅपिटल आहे 1,50,000. एस लिमिटेडचं एक शेअर्स आहे 10 रुपयाचा बघा इथं, आणि एक शेअर्स आहे 10 रुपीचा. ह्या झिरोला हा झिरो कट झाला म्हणजे 15,000 नंबर ऑफ शेअर्स आले बघा. हे महत्त्वाची वर्किंग नोट आहे. म्हणजे त्यांनी इश्यू किती केले 15,000. म्हणजे रेशो काय आला, आन्सर काय आला 1. तर हे महत्त्वाचं सेंटेन्सेस आहे की तुमचा आन्सर काय आलेला आहे 1. 1 म्हणजे काय, तर त्यांनी 15,000 शेअर्स इश्यू केले होते आणि 15,000च्या 15,000 म्हणजे सगळेच्या सगळे शेअर्स यश लिमिटेडनं ॲक्वायर केलेत, यश लिमिटेडचे. आता इथं बघा, सगळीच कंपनी ॲक्वायर केली, म्हणजे सगळ्याच कंपनीवर त्यांनी कंट्रोल केलेला आहे. म्हणजे यश लिमिटेड ॲक्च्युली विलीन झालेली आहे एच लिमिटेडमध्ये, म्हणून इथं तुमचं ह्या शेअर्सचा रेशो येणार नाही. तर त्याच्यानंतर जे पण काही कॅपिटल प्रॉफिट, रेव्हेन्यू प्रॉफिट आपल्याला 2 कंपनीमध्ये डिवाइड करायचा नाही, कारण होल कंपनी त्यांनी काय केलेली आहे, ॲक्वायर केलेली आहे म्हणून. तर त्याच्यानंतरचं नेक्स्ट स्टेटमेंट आहे स्टेटमेंट ऑफ कॅपिटल प्रॉफिट. ही माती व्यवस्थित करायचं आहे तुम्हाला. कॅपिटल प्रॉफिट ऑर लॉस. पहिला आपण घेतो जर्नल रिझर्व. तर माझं थोडं जर्नल रिझर्व तारीख लिहिणार आहोत आपण 1 एप्रिल 2024. आता ना इथं थोडंसं नीट बघा, मी तुम्हाला इथं इयर एक कॅल्क्युलेट करून दाखवते. इयर होतं 1 एप्रिल 2024. मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. हे आपलं ॲसेसमेंट इयर आहे 31 मार्च 2025. तर आता इथं काळजीपूर्वक तुम्हाला बघायचं आहे. इथं काय झालेलं आहे की ह्या कंपनीचा इथं जर्नल रिझर्व होता आणि प्रॉफिट, कारण त्यांनी सांगितलं नाही प्रॉफिट आहे का लॉस आहे, म्हणजे तो प्रॉफिटच असणार. लॉस असतं तर सांगितलं असतं. तर इथं लिहिलं आहे बघा, सेकंड नंबरचे ॲडजस्टमेंट जर्नल रिझर्व अँड प्रॉफिट अँड लॉस. तर जर्नल रिझर्व आहे 25,000 आणि प्रॉफिट अँड लॉस आहे
10,000 म्हणजे प्रॉफिट आहे 10,000. हा कधीच आहे तर 1 एप्रिलचा, जेव्हा कंपनी ॲक्वायर केली तेव्हाच आहे. म्हणून हे दोन्ही पण जाणार आहे कॅपिटल प्रॉफिटला, कॅपिटल प्रॉफिटच्या वर्किंग नोटला. हे लक्षात घ्या. अजून पुढे आपण वर्किंग नोट करणारच आहोत. आपण इथं लिहिणार आहोत जर्नल रिझर्व होता 25,000. त्याच्यामध्ये आपण दुसरं ॲड करणार आहोत, ॲड प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस, दॅट इज टू से प्रॉफिट. तारीख टाकूया कधीच आहे 1 एप्रिल 2024. प्रॉफिट आहे 10,000. अजून आपल्याला वर्किंग नोट दिलेली आहे बघा. इथं सांगितलं आहे की अंडर व्हॅल्यू झालेली आहे बिल्डिंग अंडर व्हॅल्यूड असं आपण म्हणूया त्याला, अंडर व्हॅल्युएशन ऑफ बिल्डिंग. ॲड म्हणूया, ॲड अंडर व्हॅल्युएशन ऑफ बिल्डिंग. अमाऊंट आहे त्याची 7,500. इथं आपण ॲड करूया, सगळ्याची टोटल करून घेऊया किती येतं आहे बघू. 7 आणि 5 12, 3 4. आता ह्याच्यातून आपल्याला लेस करायचं आहे ओव्हर व्हॅल्यूड. ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ मशिनरी. किती आहे तर 2,500. 2,500 लेस केलं तर खाली येणार आहे 40,000. हा आहे कॅपिटल प्रॉफिट. ह्याला नाव द्यायचं कारण ॲड झालं, कुठं इथं मायनसचं साईन नाही आलं म्हणून आपण ह्याला लॉस नाही म्हणणार, ह्याला म्हणणार आहोत कॅपिटल प्रॉफिट, कारण ही प्लसमध्ये अमाऊंट आली. आता इथं तुम्हाला विचार करायचा आहे, आपण कॅपिटल प्रॉफिट काय करतो तर ह्या रेशोमध्ये डिवाईड करतो, पण इथं रेशोच आला नाही आहे. तर काय करायचं आहे, होल्डिंग कंपनीला सगळ्याच्या सगळा कॅपिटल प्रॉफिट द्यायचं आहे. कारण त्या कंपनीनं काय केलं आहे, पूर्ण कंपनीला ॲक्वायर केलं आहे. म्हणजे 15,000 शेअर्स त्यांनी इश्यू केले होते, सगळेचे सगळे शेअर्स एच लिमिटेडने घेतले. म्हणजे हा सगळा प्रॉफिट कोणाचा आहे, एच लिमिटेडचा, कारण कंपनीच त्यांची आहे. म्हणून हा जो गुडविल आहे, कॅपिटल प्रॉफिट आहे ते गुडविलच्या स्टेटमेंटला जाणार आहे. म्हणून आपण इथं असं लिहिणार आहोत की कॅपिटल प्रॉफिट आहे. इथं असं करू आपण, कॅपिटल प्रॉफिट अमाऊंट आहे 40,000 तर रुपीज. ह्याला आपण असं डिवाईड करतो बघा, तुम्हाला आठवत असेल. इथं घेतो एच लिमिटेड आणि इथं घेतो एस लिमिटेड. आता इथं अमाऊंट आहे 40,000 इंटू 1 किती आलं 40,000च. आणि इथं काहीच नाही येणार, इथं नील, कारण एकच रेशो आहे 1, तो 1 इथं आला. तर 40,000 हे कुठल्या स्टेटमेंटला जातं, गुडविलच्या स्टेटमेंटला जातं. आणि गुडविलला आपण हे काय करतो, प्रॉफिट आला तर लेस करतो, म्हणून तर लेसचं साईन आपण टाकणार आहोत. हे होतं एस लिमिटेडच्या व्हॅल्यू, ह्या होत्या एस लिमिटेडच्या व्हॅल्यू, ह्या होत्या एस लिमिटेडच्या व्हॅल्यू आणि ह्या आहेत एस लिमिटेडच्या व्हॅल्यू. आणि ही कुठं जाणार आहे, गुडविलच्या स्टेटमेंटला. त्याच्यानंतर 5 नंबरला आहे रेव्हेन्यू प्रॉफिट. हे महत्त्वाच्या 2 वर्किंग नोट आहेत, कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिट. तर नेहमी बघा इथं घेताना आपण म्हणणार आहोत स्टेटमेंट ऑफ रेव्हेन्यू प्रॉफिट. रेव्हेन्यू प्रॉफिट. आता आपल्याला इथं रेव्हेन्यू प्रॉफिट घेताना काय विचार करायचा आहे की कंपनी ॲक्वायर कधी केली तिथून पुढं जायचं आहे. आता इथं बघू आपण, इथं बघू, इथं असं आपल्याला सांगितलेलं आहे त्यांनी की इथं किती प्रॉफिट आहे बघा. जर्नल रिझर्व आहे 40,000 आणि प्रॉफिट आहे 25,000. इथं ह्या तारखेला जर्नल रिझर्व 40,000 आणि प्रॉफिट आहे, कारण लायबिलिटीला आहे म्हणजे प्रॉफिट आहे 25,000. आता तुम्ही इथं विचार करायचे, जेव्हा पण तुम्हाला बॅलन्स शीटच्या बाहेर म्हणजे आउट ऑफ बॅलन्स शीटच्या बाहेर जर तुम्हाला जर्नल रिझर्व आणि प्रॉफिट अँड लॉस दिला असेल तर आपला वर्किंग नोट वेगळ्या पद्धतीनं होते. मग काय करायचं आहे, कम्पेअर करायचं आहे. म्हणजे इथं असं समजायचं की तुमच्या बँकेत
1 एप्रिलला 1 एप्रिल 2024ला 25,000 होते. जर्नल रिझर्व म्हणजे असं समजा की तो बँक बॅलन्स आहे 25,000 रुपये तुमच्या बँकेच्या बुकमध्ये ऑलरेडी होते आणि आता ह्या वर्षी किती दिसत आहेत तुम्ही 31 मार्च 2025ला ते 40,000 दिसत आहेत. म्हणजे तुम्ही ह्यावर्षी किती पैसे बँकेत टाकले तेव्हा तुम्हाला क्लोजिंग बॅलन्स 40,000 दिसतोय. म्हणजे ओपनिंगला 1 एप्रिलला 25,000 ऑलरेडी बँकेत होते आणि आता क्लोजिंग बॅलन्स किती आहे 40,000 आहे. मग काय करायचं आहे क्लोजिंग बॅलन्स ऑफ जर्नल रिझर्व क्लोजिंग बॅलन्स मायनस ओपनिंग बॅलन्स. जर्नल रिझर्वचा करतोय क्लोजिंग होता 40,000 मायनस 25,000 म्हणजे ह्या वर्षी तुम्ही बँकेत किती टाकले बघा. पहिले होते 25 आता तुम्ही 15,000 रुपये टाकले. हे येणार आहेत रेव्हेन्यूला रेव्हेन्यू प्रॉफिटला. हे 15 कुठले आले तर हे 15,000 आले तर ही अमाऊंट तुमच्या इथं येईल. म्हणजे तुमच्या 1 एप्रिल 2024ला एप्रिलमध्ये 25,000 रुपये होते आणि वर्षभर तुम्ही काय केलेलं आहे ह्या वर्षी परत 15,000 रुपये बँकेत टाकले तेव्हा 31 मार्चला तुम्हाला 40,000 रुपये बँक अकाउंटमध्ये दिसत आहेत. तसंच सेम आपल्याला प्रॉफिटचं पण करायचं आहे कारण दोन्ही पण प्रॉफिटच आहेत. आता बघा तुम्हाला 1 एप्रिलला 10,000 रुपीज प्रॉफिट होता. आता तुमचा प्रॉफिट 25,000 झाला म्हणजे ह्या वर्षी तुम्ही किती केलं सेम असंच करायचं आहे. तर प्रॉफिट होता क्लोजिंग बॅलन्स घ्यायचा. 31 मार्चचा नेहमी क्लोजिंग बॅलन्स असतो आणि 1 एप्रिलचा नेहमी ओपनिंग असतो. तर 1 एप्रिलचा ओपनिंग बॅलन्स आहे आणि क्लोजिंग बॅलन्स इथला आहे. दोन्ही पण प्रॉफिट आहेत म्हणून 25,000 असं समजा की तुमच्या बँकेमध्ये बँक बॅलन्स दाखवतोय पासबुकामध्ये 10,000 रुपीज आणि 31 मार्चला तो 25 झाला. म्हणजे कसा झाला तुम्ही काहीतरी पैसे टाकले असतील म्हणून वाढला तो. तर मग काय करायचं आहे क्लोजिंग बॅलन्स मायनस ओपनिंग बॅलन्स केलं की आन्सर येतं तुमचं 15,000. तर हा 15,000 इथं पण 15 आणि इथं पण 15च येते. हा आहे प्रॉफिट. हे आपण प्रॉफिटचं केलं. ही वर्किंग नोट प्रॉफिटची होती आणि ही जर्नल रिझर्वची होती. तर हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही कितीचा प्रॉफिट कमवला ह्या वर्षी 15,000 प्रॉफिट झाला तुम्हाला ह्या वर्षीचा करंट इयरचा. मागच्या वर्षी तुमचा 10,000 प्रॉफिट होता म्हणजे ॲक्वायरच्या अगोदर 10,000 रुपीज प्रॉफिट होता. ह्या वर्षी तुम्ही 15,000 प्रॉफिट अर्न केला आणि टोटल प्रॉफिट आता तुमचा झालेला आहे 25,000. तर ही वर्किंग नोट नीट बघा विचार करा. काय केलं आपण की बँकेत 10,000 रुपीज होते आणि वर्षाच्या शेवटी तुम्हाला 25,000 रुपये दिसत आहेत. म्हणजे तुम्ही ह्या वर्षी किती बँकेत टाकले 15,000 रुपये टाकले. असं आपण वर्किंग केलं. कम्पेअर करायचं. हे असं वर्किंग कधी करायचं जेव्हा प्रॉफिट अँड लॉस आणि जर्नल रिझर्व बॅलन्स शीटच्या बाहेर दिलेला असतो ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये किंवा वर्किंग जेव्हा आपली क्वेश्चन चालू होतो त्याच्या अगोदर म्हणजे क्वेश्चन स्टार्ट होतं तिथं पण देतात. एवढंच लक्षात ठेवा की बॅलन्स शीटच्या बाहेर जर्नल रिझर्व आणि प्रॉफिट अँड लॉस दिला असेल तर कम्पेअर करायचं तुलना करून घ्यायचं आणि मग तुम्ही आन्सर फाईंड करायचं आहे. तर आता आपण इथं हे येणार आहे रेव्हेन्यूला किती येणार बघा. हे दोन अमाऊंट येणार आहेत रेव्हेन्यूला ह्या दोन. तर इथं आपण लिहिणार आहोत. एक घेतो जर्नल रिझर्व हा कधीचा आहे आपण तारीख टाकू इथं 1 एप्रिल 2024 टू 31 मार्च 2025 किती आहे तर 15,000 आत्ता आपण वर्किंग नोट करून काढलेला आहे. त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे प्रॉफिट आहे म्हणून ॲड प्रॉफिट अँड लॉस. दॅट इज टू से प्रॉफिट. आपण इथं लिहिणार आहोत 1 एप्रिल 2024 टू 31 मार्च 2025 प्रॉफिट आहे बघा आपण इथं काढला. म्हणजे हा पूर्ण वर्षाचा इथून इथपर्यंत म्हणून आपण इथं तारीख लिहिली 1 एप्रिल टू मार्च. अमाऊंट आहे प्रॉफिटची 15,000. टोटल आली 30,000. आता हा पण सगळ्याच्या सगळा
कुठं जाणार आहे? हा रेव्हेन्यू प्रॉफिट आहे, रेव्हेन्यू प्रॉफिट, कारण आन्सर प्लसमध्ये आलेला आहे म्हणून याला आपण रेव्हेन्यू प्रॉफिट म्हणतो. आता काय करायचं आहे? हा रेव्हेन्यू प्रॉफिट कुणाला जाणार आहे? जर समजा तुम्ही डिवाइड केलं ह्याला, रेव्हेन्यू प्रॉफिट ₹30,000 ह्याला जर तुम्ही डिवाइड केलं तर इथं येणार आहे एच लिमिटेड आणि इथं येणार आहे यस लिमिटेड. इथं काय होणार आहे? 30,000 × 1 येणार आहे, कारण रेशो किती आहे? 1, म्हणून आपण म्हणणार आहे 30,000 × 1. किती आले अमाऊंट? 30,000. तर ही कुठं जाणार आहे? कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटला, सॉरी कॉन्सॉलिडेटेड प्रॉफिट अँड लॉसला. तर मी इथं जागा नाही आहे, इथं लिहून ठेवते कॉन्सॉलिडेटेड प्रॉफिट अँड लॉस. कॉन्सॉलिडेटेड प्रॉफिट अँड लॉसला जाणार आहे हे. आणि हे काय होणार आहे? तर हे प्लस होणार आहे. कुठं? तर कॉन्सॉलिडेटेड प्रॉफिट अँड लॉसच्या वर्किंग नोटला हा रेव्हेन्यू प्रॉफिट ॲड होणार आहे. तर गुडविलच्या स्टेटमेंटला हा कॅपिटल प्रॉफिट लेस होणार आहे आणि रेव्हेन्यू प्रॉफिट कॉन्सॉलिडेटेड प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटला ॲड होणार आहे. आता नेक्स्ट आपली वर्किंग नोट आहे, वर्किंग नोट नंबर 6. आता आपण वर्किंग नोट नंबर 6 करतो. आता नीट विचार करा, इथं आपण मायनॉरिटी इंटरेस्टची वर्किंग नोट करतो. पण मायनॉरिटीची वर्किंग नोट मी तुम्हाला ह्याच्या अगोदर सांगितलं आहे, मायनॉरिटी इंटरेस्टला काय येतं की यस लिमिटेडकडं राहिलेलं रिमेनिंग कॅपिटल येतं आणि त्यांचा कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिट येतो. पण यस लिमिटेडकडं कॅपिटल प्रॉफिट आहे का? नाही. यस लिमिटेडकडं रेव्हेन्यू प्रॉफिट आहे का? आन्सर आहे नो, नाही. मग त्यांच्याकडे शेअर्स काय राहिलेत का? 15,000 - 15,000 केलं 0, काहीच शेअर्स राहिले नाहीत. ना त्यांच्याकडे रिमेनिंग शेअर्स आहेत, ना त्यांच्याकडे कॅपिटल प्रॉफिट आहे, ना त्यांच्याकडे रेव्हेन्यू आहे. मग मायनॉरिटी इंटरेस्ट येणार नाही, हे लक्षात ठेवा. मग आता कुठलं स्टेटमेंट येईल? तर स्टेटमेंट ऑफ गुडविल. स्टेटमेंट ऑफ गुडविल किंवा त्याला आपण म्हणणार आहे कॅपिटल रिझर्व. तर इथं येतं कॉस्ट ऑफ शेअर्स. पेन चालत नाही व्यवस्थित, एकच मिनिट. Cost of shares acquired by H Limited. कॉस्ट ऑफ शेअर्स कुठं आहे? तर तुमच्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आहेत बघा, इथं कॉस्ट आहे. तर इथून घ्यायचे नेहमी 2 लाख रुपीज. किती आहे? 2 लाख रुपीज. त्याच्यामधून लेस करायचं आहे फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स. ॲक्वायर एवढं लिहिलं तरी चालेल, बाय एच लिमिटेड लिहिलं नाही तरी चालेल. आता त्यांनी किती शेअर्स ॲक्वायर केले? तर 15,000. इथं लिहिलं आहे बघा आपण वर्किंग नोट नंबर 2 मध्ये 15,000 शेअर्स ॲक्वायर केलेत. एक शेअर्सची व्हॅल्यू फेस व्हॅल्यू किती आहे? तर ₹10 ईच. आता हे 10 कुठं आहे? तर तुमच्या इथं आहे बघा, ₹10 ईच. एक शेअर्स 10 रुपयाचा आहे म्हणून इंटू 10 केलं म्हणजे 15,000 इंटू 10 केलं की 1,50,000 येतं. लेस लिहिलं आहे, मायनस करायचं आहे, मायनस केलं 2 लाख मायनस 1,50,000, आन्सर येतं 50,000. म्हणजे त्यांनी काय केलं की 15,000 शेअर्स ॲक्वायर केले. एक शेअर्स 10 रुपयाचा होता, 1,50,000 द्यायला पाहिजे होते एच लिमिटेडनं यस लिमिटेडला. पण यस लिमिटेडला त्यांनी एच लिमिटेडनं किती पैसे दिलेत? 2 लाख रुपीज दिलेत, म्हणजे 50,000 रुपये जास्त दिलेत, म्हणून त्याला म्हणायचं एक्सिस अमाऊंट पेड.
त्याच्यानंतर आपण काय करतो बघा, गुडविलच्या स्टेटमेंटला कॅपिटल प्रॉफिट लेस करतो. इथं लिहिलं आहे बघा, गुडविलच्या स्टेटमेंटला कॅपिटल प्रॉफिट लेस करतो. मग 3 नंबरला येणार आहे लेस कॅपिटल प्रॉफिट. अमाऊंट आहे 40,000. आता इथं सरळ लेस होतं आहे, त्यामुळे इथं काय हे होत नाही आहे. म्हणजे काय असतं, जेव्हा आपण कॅपिटल रिझर्व कधी येतो, तर जर निगेटिव्ह आन्सर आलं तर कॅपिटल रिझर्व येतो. बट इथं बघा 50,000 मायनस 40,000 केलं तर निगेटिव्ह आन्सर येत नाही, तर पॉझिटिव्ह येतं आहे. 10,000 इज अ गुडविल. इथं जर मायनसचं साईन आलं तर मग तो कॅपिटल रिझर्व असतो. ह्याला म्हणणार आहोत आपण गुडविल. गुडविल कुठे येते, तर बॅलन्स शीटच्या ॲसेटला. आता त्याच्यानंतरची वर्किंग नोट आहे, आपल्याला स्टॉकची वर्किंग नोट करायची आहे. तर आपण इथं म्हणणार आहोत स्टॉक. 7 नंबरची स्टेटमेंट ऑफ अनरिअलाइज प्रॉफिट. आता गुडविलपासून ज्या पण आपण व्हॅल्यू घेतो आहे ना, ते एच लिमिटेडच्या घेतो आहे, होल्डिंग कंपनीच्या. इथं काय घेतो बघा, आपण सगळ्यात पहिलं घेतो फॉर्म्युला घेतो आपण, सेलिंग प्राईस इज इक्वल टू कॉस्ट प्राईस म्हणजे खरेदीची किंमत प्लस प्रॉफिट, पी म्हणजे प्रॉफिट. मग इथं सांगितलं, आता क्वेश्चन नीट बघायचं आहे तुम्ही. क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे ते बघायचं. क्वेश्चनमध्ये लिहिलं आहे 25% ऑन कॉस्ट. ऑन कॉस्ट म्हणजे कॉस्ट आहे तुमची 100 आणि प्रॉफिट आहे 25. प्रॉफिट आहे 25 आणि कॉस्ट आहे 100, कारण ऑन कॉस्ट लिहिले. जर ऑन सेलिंग प्राईस लिहिलं असतं किंवा ऑन सेल्स लिहिलं असतं तर सेलिंग प्राईस तुमची 100 असते. कधी कधी इनवॉइस प्राईस म्हणतात, तर इनवॉइस प्राईस म्हणजे सेलिंग प्राईस. तर ऑन बघायचं, ऑन कोणावर आहे, तर ऑन कॉस्ट प्राईस. मग कॉस्ट प्राईस 100 आहे. मग सेलिंग प्राईस किती झाली, 100 प्लस 25, तर 125. फॉर्म्युला आहे प्रॉफिट डिवाइड बाय सेलिंग प्राईस. प्रॉफिट आहे 25, सेलिंग प्राईस आहे 125. 25 1 जा 25, 25 5 जा 100 करून दाखवते तुम्हाला. आपण इथं करू. 25 1 जा 25, 25 5 जा 125, 1/5 आला तुमचा रेशो. तर इथं आला हा रेशो. ह्याला आपण बॉक्स करू. आता आपल्याला क्वेश्चनमध्ये ना स्टॉकची व्हॅल्यू दिलेली आहे. आपण एकदा मी दाखवते तुम्हाला किती आहे स्टॉकची व्हॅल्यू. स्टॉक दिलेला आहे त्यांनी 10,000. इथं बघा, ह्या 10,000वर काय करायचं आहे, 1/5 काढायचा आणि सगळीच्या सगळी अमाऊंट, कारण रेशो आहे 1, म्हणून आपण इथं लिहूया 10,000 इंटू हा 1/5 किती येते बघा, काढून दाखवते. 10,000 इंटू 1/5, 5 1 जा 5, 5 2 जा 10, 1 2 3, 2,000 येतो आहे. 2,000. आता बघा थोडंसं काळजीपूर्वक बघा, आन्सर आलं याचं 2,000. मग आपण काय करतो, 2,000 इंटू त्याचा रेशो, ह्या रेशोने तुम्ही मल्टिप्लाय करता. करूया आपण. किती आहे 1, आन्सर किती आलं 2,000. म्हणून ह्याला म्हणणार आहोत आपण अनरिअलाइज प्रॉफिट. मग हा काय करतो आपण, तर बॅलन्स शीटला स्टॉकमधून लेस करतो, लेस फ्रॉम स्टॉक. हे लेस करायचं आहे. जे पण मी रेड पेनने लिहिते ते तुम्ही लिहायचं नाही, तुम्हाला समजावं म्हणून मी लिहिलं आहे. अजून कुठं हे लेस होणार आहे, ह्याच्या खाली एक अजून वर्किंग नोट आहे, तिथं पण हा अनरिअलाइज प्रॉफिट लेस होणार आहे. त्याला आपण म्हणणार आहोत स्टेटमेंट ऑफ कॉन्सोलिडेटेड प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस, इथं प्रॉफिटच आहे, हा पण एच लिमिटेडचा आहे. सगळा एच लिमिटेडचा प्रॉफिट आपण इथं काय करायचं आहे, एकत्र करायचं आहे एच लिमिटेडचा प्रॉफिट. तर पहिला आहे फक्त प्रॉफिटच घ्यायचं आहे, प्रॉफिट अँड लॉस. कुठला प्रॉफिट घ्यायचा आहे, एच लिमिटेडचा. तर बघा इथला प्रॉफिट घ्यायचा आहे. हा प्रॉफिट किती आहे 30,000. ह्या जर्नल रिझर्व बॅलन्स शीटला जाणार आहे, तर प्रॉफिट आहे 30,000. प्रॉफिट आहे 30,000.
अजून काय करायचं आहे, हा अनरिअलाइज प्रॉफिट लेस होणार आहे आणि इथं बघा जो रेव्हेन्यू प्रॉफिट आपण घेतलेला आहे हा ॲड होणार आहे कॉन्सॉलिडेटेड प्रॉफिट अँड लॉसला, म्हणून तो इथं ॲड होईल रेव्हेन्यू प्रॉफिट. इथं म्हणू आपण ॲड रेव्हेन्यू प्रॉफिट 30,000. किती झाला इथं 60,000 मायनस हे 2,000 करायचं आहे, मायनस लेस अनरिअलाइज प्रॉफिट अमाऊंट आहे 2,000 लेस केल्यावर तर 58,000. हा प्रॉफिट आहे कोणाचा, तर यच लिमिटेडचा, म्हणून ह्याला म्हणणार प्रॉफिट अँड लॉस. हा प्रॉफिटच आहे म्हणून आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला लिहिणार आहोत, म्हणजे प्रॉफिटच आहे बट यच लिमिटेडचा आहे, म्हणून इथं म्हणणार आहोत बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. यल म्हणजे लायबिलिटी, बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला हा प्रॉफिट येणार आहे. ही झाली आपली वर्किंग नोट. आता आपल्याला एक बॅलन्स शीट बनवायची आहे. ते बॅलन्स शीट मी 2च मिनटात इथं ड्रॉ करून घेते. कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट of H Limited and its subsidiary S Limited as on 31st March 2025. आपण एक बॅलन्स शीट तयार करून घ्यायची आहे. व्हर्टिकल फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे पहिली लायबिलिटी घ्यायची आणि नंतर ॲसेट साईड घ्यायची आहे. इथं लिहिणार आहोत आपण सिरियल नंबर, पर्टिक्युलर्स, नोट नंबर, रुपीज अँड रुपीज. पहिलं फर्स्ट घेणार आहोत इक्विटी अँड लायबिलिटीज. त्याच्यामध्ये ए शेअर कॅपिटल, एक आहे ऑथोराइज्ड कॅपिटल, हे यच लिमिटेडचं घ्यायचं आहे. इथं नंबर ऑफ शेअर्स टाकायचे. कुठून घेणार आहोत आपण, तर मी इथं बॅलन्स शीट ठेवते. यच लिमिटेडचं काय काय घ्यायचं बघा. यच लिमिटेडचं फक्त करंट लायबिलिटी घ्यायची आहे आणि हे डिबेंचर्स आणि हे बाकी जे ओनरचं इंटरनल लायबिलिटी आहे ती यस लिमिटेडची घ्यायची नाही. म्हणजे यस लिमिटेडचं काय घ्यायचं नाही, इक्विटी शेअर्स, जनरल रिझर्व्ह आणि प्रॉफिट अँड लॉस घ्यायचा नाही यस लिमिटेडचा. मग कोणाचा घ्यायचा, यच लिमिटेडचा. नंबर ऑफ शेअर्स काढायचे. 4 लाख डिवाइड बाय 10 केले की तुमचे नंबर ऑफ शेअर्स येतील. नंबर ऑफ शेअर्स बघा इथं यच लिमिटेडचे 4 लाख डिवाइड बाय 10 म्हणजे 40,000 येतील. या झिरोला हा झिरो गेला म्हणजे अमाऊंट आली 40,000. हे आहे नंबर ऑफ शेअर्स यच लिमिटेडचे. नंबर ऑफ शेअर्स यच लिमिटेड 40,000. इथं लिहिणार आहोत आपण 40,000 इंटू 10 ईच. इथं येईल 4 लाख 4 लाख. 4 लाखला डबल अंडरलाईन करून सोडून द्या. हे ॲथोराइज कॅपिटल आहे. त्याच्यानंतर आपण सेकंड नंबरला घेणार आहोत इश्यूड, सबस्क्राइब्ड अँड पेड अप. तर हीच अमाऊंट खाली घ्यायची. 40,000 नंबर ऑफ शेअर्स इंटू ₹10 ईच. अमाऊंट आली 4 लाख. हे आपल्याला कॅल्क्युलेशनमध्ये घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपण घेणार आहोत कॅपिटल झालं जर्नल रिझर्व. तर आपण त्याला बी म्हणूया, रिझर्व अँड सरप्लस. रिझर्व अँड सरप्लस. इथं घेणार आहोत जर्नल रिझर्व
एच लिमिटेडचा आहे 50,000. फक्त एच लिमिटेडचाच घ्यायचा आहे, यस लिमिटेडचा नाही. तर मी इथं तुम्हाला कळा म्हणून लिहिणार आहे. मी कोणाचं घेतलं, ऑथोराईज कॅपिटल एच लिमिटेडचं, इश्यूड अँड सबस्क्राईब कॅपिटल एच लिमिटेडचं, रिझर्व एच लिमिटेडचा. आता आपल्याला एच लिमिटेडचाच प्रॉफिट अँड लॉस घ्यायचा आहे, कारण सरप्लस म्हणजे प्रॉफिट अँड लॉस. त्याची आपण व्हॅल्यू फाइंड केलेली आहे बघा इथं 58,000. प्रॉफिट अँड लॉस आहे 58,000. आता मायनॉरिटी इंटरेस्ट नील आहे, कारण काढलेलंच नाही. तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही इथं म्हणू शकता सी मायनॉरिटी इंटरेस्ट. नील नाही. त्याच्यानंतर बघा हे जर्नल रिझर्व झाला, प्रॉफिट अँड लॉस झाला. तर लॉंग टर्म लायबिलिटी आहे, त्याला आपण डी म्हणूया. लॉंग टर्म लायबिलिटीज किंवा लायबिलिटी म्हणूया. एकच आहे 6% 10% डिबेंचर्स. 10% डिबेंचर्स, 10% डिबेंचर्स म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट आहे डिबेंचरचा 10 रुपीज डिबेंचर्स. एच लिमिटेड अँड यस लिमिटेड. एच लिमिटेडचे आहेत 1,80,000. यस लिमिटेडचे आहेत नील, बाहेर येतील 1,80,000. आता आहे करंट लायबिलिटी डी, नंतर ई म्हणणार आहोत आपण. करंट लायबिलिटीज त्याच्यामध्ये एक ट्रेड क्रेडिटर्स, एच लिमिटेड अँड यस लिमिटेड. 3,40,000, 2,85,000. हे आपण दोन क्रेडिटर्स घेतले, त्यांची टोटल बाहेर काढू. 5, 8 आणि 4 12, 3 आणि 3 6, 6,25,000. आता आपल्याला बघायचं आहे अजून काही लायबिलिटीला येणार आहे का. तर हे लायबिलिटीला होतं, हे ॲसेटला आहे, स्टॉक ॲसेटला आहे, एवढंच होतं आपण घेतलेलं आहे. तर आता आपण लायबिलिटीची टोटल करणार आहोत. लायबिलिटी साईड झालेली आहे, आपण इथं म्हणणार टोटल फर्स्ट. आता आपण जरा कॅल्सीवर करूया, किती येतं आहे बघू. 4 लाख प्लस 50,000 प्लस 5,80,000 प्लस 1,80,000 प्लस 6,25,000. चेक करते मी आन्सर. 18,35,000. 18,35,000. नाही काय चुकलं, परत एकदा बघू. 4 लाख प्लस 50,000 प्रॉफिट अँड लॉस 58 होता, 58,000. त्याच्यानंतर आहे 1,80,000 आणि प्लस 6,25,000. आता आला आन्सर बरोबर 13,13,000. टोटल आहे 13,30,000. 13,30,000. आता आपल्याला ॲसेटची टोटल करायची आहे. इथं आपण सेकंड नंबर म्हणणार आहोत ॲसेट्स. त्याच्यामध्ये तुम्ही ए म्हणा. आता इथं गुडविल आहे, त्याला आपण इनटेन्जिबल ॲसेट म्हणतो, त्याला म्हणायचं नॉन करंट किंवा फिक्स ॲसेट. नॉन करंट इनटेन्जिबल ॲसेट्स. त्याच्यामध्ये एक आहे गुडविल, आणि गुडविल तुमची कुठं आलेली आहे, इथं आहे बघा 10,000. इथं येणार आहे 10,000. आता गुडविल झाल्यानंतर आपल्याला इथं बॅलन्स शीटला बघायचं आहे लँड अँड बिल्डिंग, ती आहे बी म्हणू आपण त्याला नॉन करंट टॅन्जिबल. ॲसेट्स.
त्याच्यामध्ये एक आहे लँड अँड बिल्डिंग, एच लिमिटेड, यस लिमिटेड. स्टार केलं आहे बघा आपण इथं 3,80,000, 3,80,000 ॲड करून आपल्याला खाली घ्यायचं आहे 3,80,000. त्याच्यामध्ये बघा आपण काय सांगितलेलं आहे, तर अंडर व्हॅल्यू झालेली आहे बिल्डिंगला, तर आपण इथं ॲड लिहिणार आहोत अंडर व्हॅल्युएशन. अंडर व्हॅल्युएशन इथं अमाऊंट आहे बघा 7,500. 7,500 ॲडजस्टमेंटमध्ये आहे. ॲडजस्टमेंट नंबर मला वाटतं आहे किती आहे, 4मध्ये आहे बघा. आपण ॲड करायचं आहे तर 3,87,500 आपण टोटल केली कारण ॲड केलं. आता आपल्याला नंतर आहे प्लांट अँड मशिनरी. थोडी बॅलन्स शीट अजून वाढवूया आपण, ह्या पेजवर घेऊया. सिरियल नंबर, पर्टिक्युलर्स, नोट नंबर, रुपीज अँड रुपीज. आता आपण इथं दुसरी आहे आपली प्लांट अँड मशिनरी. आता इथं बघा तुम्ही, थोडंसं मी बुक इथं ठेवते, आपल्या समोरच आहे, बुकवरूनच करायचे आहे बॅलन्स शीट, क्वेश्चनवरून. प्लांट अँड मशिनरी, प्लांट अँड मशिनरी, एच लिमिटेड, यस लिमिटेड. किती आहे बघा, 1,20,000, 1,00,000 आणि 1,20,000, 1,00,000 आणि 1,00,000. इथं बघून घ्या क्वेश्चनमध्ये टोटल आहे 2,20,000 आणि ह्याला पण ॲडजस्टमेंट आहे. 4 नंबरच्या ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं आहे ती ओव्हर व्हॅल्यू झाली. ओव्हर व्हॅल्यू असेल तर आपण लेस करतो, हे लक्षात ठेवा. इथं म्हणणार आहोत ओव्हर व्हॅल्युएशन 2,500 आहे. 2,500 आपण काय करू, इथं मायनस करून घेऊ. 2,20,000 मायनस 2,500, 2,500 बरोबर आहे. अमाऊंट आली इथं बाहेर 2,17,500. त्याच्यानंतर मशिनरीनंतर आहे फर्निचर अँड फिक्चर्स. 3 नंबरला आपण म्हणणार आहोत फर्निचर अँड फिक्चर्स. एच लिमिटेड, यस लिमिटेड. एच लिमिटेडचं आहे 1,40,000, 1,00,000 प्लस 40,000 टोटल येणार आहे 1,40,000. कारण आपण फर्निचरला स्टार केलेला नाही म्हणून बाहेर अमाऊंट आली. इन्व्हेस्टमेंट घ्यायची नाही कारण ते आपण वर्किंग नोटला घेतलेली आहे. त्याच्यानंतर करंट ॲसेट येणार आहे, त्याच्याखाली आपण म्हणू ABC म्हणूया, C करंट ॲसेट, करंट ॲसेट्स. त्याच्यामध्ये एक आहे स्टॉक इन ट्रेड. एच लिमिटेड, यस लिमिटेड. एचचा स्टॉक आहे 1,20,000 आणि 10,000, 1,20,000 अँड 10,000. ह्याला स्टार केला आहे म्हणून अमाऊंट आपण खालीच लिहिणार आहोत 1,30,000. त्याच्यामधून लेस करणार आहोत अनरिअलाइज प्रॉफिट. अनरिअलाइज्ड प्रॉफिट. अनरिअलाइज प्रॉफिट किती आहे आपण वर्किंग नोटमध्ये काढलेला आहे बघा. अनरिअलाइज प्रॉफिट हा होता लेस फ्रॉम स्टॉक 2,000 रुपीज. मग 2,000 आपल्याला इथं लेस करायचे आहे.
म्हणजे बाहेर येणार आहे 1,28,000. कॅल्शीवर तुम्ही करू शकता. स्टॉक नंतर आहे डेटर्स. 1 2 सन्ड्री डेटर्स, स्टेट डेटर्स. एच लिमिटेड, यस लिमिटेड. डेटर्स आहेत 1,30,000 and 1,60,000. तरी पण एकदा नीट बघते. 1,30,000, 1,60,000. टोटल आली 2,90,000. त्याच्यानंतर बँक बॅलन्स आहे 3 नंबर. बँक बॅलन्स एच लिमिटेड, यस लिमिटेड. अमाऊंट आहे 50,000 and 90,000. 1,40,000. आता आपली बॅलन्स शीट संपली. इकडं मागं बघायचं आहे की तुम्ही काय राहिलं आहे का. आपण हे लेस केलं स्टॉकमधून, हे गुडविलला घेतलं, हे लायबिलिटीला घेतलं. वर्किंग नोट संपलेल्या आहेत आपल्या. आता आपल्याला टोटल करायचे आहे. आता मी बुक साईडला ठेवते. आता आपण टोटल करू. टोटल कुठून इथून ॲसेटपासून 10,000 प्लस 3,87,500. 3,87,500. 2,17,500 प्लस 1,40,000 प्लस 1,28,000 प्लस 2,90,000 प्लस 1,40,000. Answer is correct. 13,13,000 ही झाली आपली टोटल. तर आता हा माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुमच्या काही डाऊट असतील, तुम्हाला काय विचारायचं असेल तर कमेंट करा. आणि हा व्हिडिओ माझा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंडमध्ये शेअर करा. धन्यवाद.